कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आलेले, त्यापैकी 4 नगरसेवक नवी मुंबईमध्ये कोकण भवनामध्ये गट स्थापनेवेळी अनुपस्थित होते। मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, राहुल कोड हे नगरसेवक अनुपस्थित होते। दरम्यान कोकण भवनमधील कार्यालयामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी 7 जणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गट स्थापन करण्यात आलाय, तर 4ही नगरसेवकांवरती निलंबनाची कारवाई केली जाणार आहे आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं टेन्शन वाढलंय। केडीएमसी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते म्हणून उमेश बोरगावकर तर पक्षप्रतोद म्हणून शंकेश भोईर यांची निवड झाली आहे। दरम्यान निवडून आल्यावर 2च दिवसात नगरसेवक फारकत घेत असतील तर जनता त्यांच्यावर विश्वास ठेवेल का, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणी उपस्थित केला। सगळे जवळपास आमच्या सोबत आहेत। आज जे बैठकीला उपस्थित होते त्या सगळ्यांचं आम्ही सही आणि ते सगळे सदस्य हे आज उपस्थित होते। जे उरलेले सदस्य आहेत यांना आम्ही संपर्क केलेला आहे। खरं तर यांनी आता स्वतः विचार करायला पाहिजे, कारण ते अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहेत। लोकांनी यांना मतदान करताना ठाकरे बंधूंना मतदान, शिवसेनेला मतदान, उद्धव ठाकरे साहेबांना मतदान म्हणून मतदान केलं। लोकांनी यांना निवडून आणलं आणि निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे पलटूरामगिरी करत असतील तर मग जनता यांच्यावर विश्वास ठेवेल का, हा त्यांनी किमान विचार करण्याची आता गरज आहे। जसे निवडणुका झाल्या त्या दिवसापासून मधुर म्हात्रे आणि या आपल्या ढोणे या बरोबर आमच्या नाहीच आहेत, आता तर बाहेरच आहे आणि उर्वरित 2 आहेत जे आम्ही मनसेमधनं आमच्या चिन्हावरती लढवले होते, ते दोघंही आमच्या संपर्कात आहेत। कुठे त्याचा पत्ता असतं तर आम्ही त्यांना तुमच्या समोर हजर केला असते। संपर्क म्हणजे आमचे जे प्रमुख कार्यकर्ते नेते आहेत हे त्यांच्या संपर्क करण्यामध्ये त्यांची धावपळ सुरू आहे। ते आले नाही तर त्यांच्यावरही कारवाई होणार नाही? 100% कारवाई होणार। जे उरलेले सदस्य आहेत यांना आम्ही संपर्क केलेला आहे। खरं तर यांनी आता स्वतः विचार करायला पाहिजे, कारण ते अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहेत। लोकांनी यांना मतदान करताना ठाकरे बंधूंना मतदान, शिवसेनेला मतदान